ऐन दिवाळीत पाऊस पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये। मराठवाड्यासह खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय। तर नांदेडच्या वाजेगाव इथे शेख अल्ताफ शेख खयूम यांचा मृत्यू झालाय। ते वाजेगाव इथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी वीज पडून त्यांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे पुढील 4 दिवस पाऊस कायम असणार आहे। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। तर तिकडे परभणी जिल्ह्यात पावसाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही। जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली होती। जिल्ह्यातली पैठणा, मानवत तालुका, सेलू तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ऐन दिवाळीत आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांसह नागरिक सुद्धा हैराण झाले आहेत। तर अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गातील भात शेतीला सुद्धा फटका बसलाय। भात शेतीत पाणी घुसल्यानं कापणीही रखडली आहे। मागील 8 दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे। ऐन दिवाळी सणातच शेतकऱ्याच्या तोंडचा घास काढून घेतलाय। हा परतीचा पाऊस मात्र कायम राहिल्यास भात पीक खाली पडण्याची शक्यता आहे। सध्या जिल्ह्याच्या काही भागात भात कापणी सुरू झाली आहे, तर पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केलेली नाही। संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस होत असल्यानं भात शेतीत पाणी घुसून नुकसान होत आहे। तर अनेक ठिकाणी पाऊस कोसळतोय। अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि ऐन दिवाळीत सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे आणि या अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गातल्या भात शेतीला फटका बसलाय।